मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी नाथा सावंत। पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा बनाना असोसिएशन आहे, म्हणजे केळी व्यापारी जे आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी केळी वाटप केले जाते। करमाळा रोड किंवा नगर जिल्ह्यातून जे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत, यामध्ये निवृत्तीनाथ महाराज असतील किंवा विविध पालख्या असतील, दिंडी असतील, या दिंड्यांना या केळी वेंडर जे आहेत, जे असोसिएशन आहे सोलापूर जिल्ह्याचं केळींचं, त्यांच्या वतीनं केळी वाटप केले जाते। काही कार्यकर्ते आपल्यासोबत असणार आहेत, तुझे पाटील आपल्यासोबत आहेत। एकंदरीतच आपलं सोलापूर जिल्हा बनाना असोसिएशन वतीनं आपण प्रथमच या ठिकाणी वारकऱ्यांसाठी केळीचं वाटप करत आहात। हो, केळीचं वाटप आम्ही नगर बीड जिल्ह्यातून जे अनेक दिंडे येतात, एक सकाळपासून 7 वाजल्यापासून आम्ही संध्याकाळपर्यंत जोपर्यंत माणसं येतात तोपर्यंत वारकऱ्यांसाठी केळी वाटप करतो। सोलापूर जिल्हा बनाना असोसिएशनच्या वतीनं आम्ही एक दिवसभरासाठी आज केळी वाटप 150च्या आसपास कॅरेट आम्ही केळी वाटप करतो। अंदाजे खर्च म्हणलं तर 75,000 रुपयाच्या आसपास आम्ही करतो। हे पहिलाच उपक्रम आहे का? पहिलाच उपक्रम। काय वाटतंय साधारण तो वारी जे आहे ते लोकांना कुठेतरी समाधान वाटतंय लोकांना केळ वाटप करताना हे करताना। आमची असोसिएशनची टीम आहे सगळी, त्या टीम सगळी उपस्थित होती। किती लोकांची टीम आहे? टीम आमची जवळजवळ 200 लोकांची टीम आहे। त्यातनं आमचे पदाधिकारी ही मिळून सगळे 50 जण आमचे वेंडर असोसिएशन उपस्थित होते सकाळपासून। हा उपक्रम किती वेळ चालतो? दिवसभर चालतो। सकाळी 7 वाजता चालू झालाय, आज दिवसभर चालतो। निवृत्ती महाराजाची मोठी पालखी असते त्या दिवशी आम्ही चालू केलं, ती पालखी यायची म्हणून। आता आम्ही दरवर्षी इथून पुढं पालखीची वारकऱ्यांची सेवा करणार आहे। तर खरं तर कुठंतरी विठुरायासाठी काहीतरी सेवा केली पाहिजे, कारण वारकरी असतात मुक्काम दर मुक्काम करत आपले मजल गाठत या ठिकाणी जात असतात। कारण तू पायी चालत जायला लागलं की गाडीमध्ये जसं पेट्रोल टाकावं लागतंय, त्या पद्धतीनं पोटामध्ये काहीतरी पेट्रोल टाकावं लागतं। पेट्रोल म्हणजे केळी असेल, उपासाचा असेल, जे काय आपला सोलापूर जिल्हा आहे हा धार्मिक जिल्हा आहे आणि भावनिक लोक या ठिकाणी आहेत आणि उत्स्फूर्तपणे यामध्ये काही आपल्या परीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी देण्याचा किंवा वारकऱ्यांना देण्याचा काहीतरी प्रयत्न असतो। आणि अशी सेवा हे सोलापूर जिल्हा बनाना असोसिएशन आहे, यांची सर्व टीम आहे या ठिकाणी जे केळी वाटप, चहा वाटप असेल, हे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी करत आहे। एकंदरीतच काय सांगाल की आज केळी वाटप करण्यात आलेले आहे, हे कुठंतरी भावना आपल्या मनामध्ये आहे आणि कुठंतरी देणं लागतं। आपण केळी वाटप करताना आमच्या बनाना असोसिएशनच्या मार्फत एक वेगळा आनंद निर्माण झाला आम्हाला सगळ्याच्या ह्याच्यामध्ये। आणि विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो की हे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे युद्धामुळं, ते निस्तार व्हावं आणि केळी एक्सपोर्ट मार्गी लागावं व्यवस्थितपणे। तर अशा पद्धतीने जे आहे ते केळीचं नुकसान तर एकीकडे झालेलं आहे, शेतकरी मेटेकुटीला आला आहे, त्याचबरोबर वेंडर जे असतील ते पण मेटाकुटीला आले आहेत। कुठंतरी बिल अडकलेलं आहे। युद्धजन्य परिस्थिती ज्यावेळी झाली होती तेव्हा केळाचा स्टॉक पूर्ण स्टॉप झाला होता, म्हणजे मार्केटला केळे पुढे जात नव्हती, ते कोल्ड स्टोरेजला ठेवण्यात आलेली होती। इथून कुठंतरी पांडुरंगाने सद्बुद्धी देऊन हे व्यापाऱ्यांचे आहे झालेलं नुकसान निघावं हीच पांडुरंगाकडे सदिच्छा व्यक्त करत आहेत। आणि म्हणून तर हा केळी वाटपाचा कार्यक्रम ह्या वेंडरने केला असावा। शेतीच्या वतीनं पांडुरंगाला आपलं काय मागणं असणार आहे? सध्या मार्च महिन्यापासून जे इराण युद्ध चालू आहे अमेरिकेचं, ते युद्ध कुठंतरी ह्या युद्धामुळं आमचा शेतकरी इतका मेटाकुटीला आला आहे। आणि शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत, परत व्यापारी पण आज इतके पैसे असं गुंतवून पडलेत की पांडुरंगाची एवढीच प्रार्थना आहे ते युद्ध थांबावं आणि आमच्या शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं नुकसान पूर्णपणे सुरळीत व्हावं हीच अपेक्षा आहे। जाधव सर, नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज।